रविदास महाराजांच्या 649व्या जयंतीनिमित्त आपल्या संपूर्ण चर्मकार समाजाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आज या जयंतीच्या उत्सवानिमित्त खरोखर हा आनंदाचा एक क्षण आहे की आपण आपले जगद्गुरू यांचे विचार समाजात पेरण्यासाठी त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो। आणि खऱ्या अर्थाने चिखलीसारख्या या शहरामध्ये धावपळीचं जीवन असतानाही तुमच्यासारखी सर्व मंडळी एकत्र येऊन जयंतीचा कार्यक्रम असेल किंवा इतर कार्यक्रम असेल तर तो आनंदात साजरा करतात। याबद्दलही तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटेल आणि केलंच पाहिजे। कारण की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात जर सगळ्यात मोठं शहर किंवा आपला समाज एकत्र येत असेल तर ते चिखलीसारखं शहर आहे। तर माझ्या वतीने तुमच्या सगळ्यांचंच या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि स्वागतही करतो। खऱ्या अर्थाने मला भाषण तर करायचंच नाही आहे, पण माझे विचार जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम म्हणजे आपण चर्चा केली पाहिजे। म्हणून मी चर्चा करण्यासाठी 2 मिनिटं माझे विचार तुम्हाला सांगतो। गेल्या अनेक वर्षापासून जसंही समाजात मला असं वाटतं की आपण काहीतरी काम केलं पाहिजे, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो की वैयक्तिक जीवन जगत असताना सामाजिक जीवनही माणसाने जगलं पाहिजे। तर त्याच विचारधारेने गेल्या अनेक दिवसापासून वर्षापासून मी माझ्या पद्धतीने कुठल्या ना कुठल्या माध्यमातून माझ्याकडून जे काही काम करता येईल, जशी काही मदत करता येईल, जसे काही एकमेकांच्या पाठीमागे उभं राहता येईल तर ते राहण्याचं काम मी माझ्या सहकार्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या पुढाकाराने ते करत असतो। आणि आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे काम करत असताना हे सामूहिक काम आहे। हे काही माझ्या एकट्याचं किंवा एकट्याच्या भरोशावर मी एवढं मोठं काम करू शकत नाही। जेवढं करता आलं तेवढं करतो, परंतु थेंबे थेंबे तळे साचे या वाक्याप्रमाणे जर आपण प्रत्येकाने जर समाजाची थोडी थोडी जर धुरा हातात घेतली तर कुठेतरी आपला समाज नावलौकिक जास्त वेळ लागणार नाही। आपल्या समाजामध्ये खूप सारा सुशिक्षित वर्ग आहे, खूप सारा व्यावसायिक वर्ग आहे आणि समाजाची प्रगती होत चालते। याच्यामुळे पूर्वीचा जो काळ होता आपल्याला आठवत असेल, आपले वडीलधारी मंडळी सांगत असेल किंवा आजोबा सांगत असेल की शिक्षणाचा प्रसार एवढ्या काही प्रमाणात आपल्याकडे झाला नव्हता, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील व इतर सर्व महापुरुष असतील यांच्या विचारधारेमुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि आपण थोडं शिकण्याची कुठेतरी आपल्याला मार्ग सापडला। आणि त्या शिक्षणामुळेच जसे की डॉक्टर बाबासाहेब सांगून गेले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो जो पियेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही गुरगुरतो तर याचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा म्हणजे शिक्षण आहे। कोणाकडे किती पैसा आहे, कोणाकडे किती पैसा नाही आहे हा सगळ्यात महत्त्वाचा घटक नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचा घटक की तुमची नीतिमत्ता कशी आहे, तुमचं काम करण्याचं कौशल्य कसं आहे आणि तुमची विचारधारा कोणती आहे। तुमची जर विचारधारा चांगली असेल तर तुम्हाला चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते। बंधूंनो, सांगायचा मुळात उद्देश एवढाच की मागच्या वेळेस या ठिकाणी आलोकचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचं दुःखद निधन झालं। त्याच्या सावरण्याच्या कार्यक्रमामध्ये असेल तर त्यावेळेस मी सांगितलं होतं की त्याच्या पाठीमागे कोणी नाही आहे आणि एवढा तरुण तडफदार आणि मेहनती घरचा करता धरता जर मुलगा गेला तर त्या परिवारावर काय दुःखाचा डोंगर कोसळतो याची सगळ्यांनाच कल्पना असते। परंतु मी त्यांना शब्द दिला होता की आलोक नसला तरी मी आलोकची जागा घेण्याचा थोडाफार प्रयत्न करेन आणि मी तुमच्या पाठीमागे एक मुलगा म्हणून उभा राहील। आज मी या सगळ्यांच्या देखत यांना बोलवलं म्हणजे माझी आई समान आहे किंवा आई आहे म्हणून या तुमच्या सगळ्या देखत मी यांना बोलवलं। नाही तर मी कुठलाच दान धर्म करत असताना, कुठली मदत करत असताना किंवा कुठलंही काम करत असताना कधी कोणाला 4 चौकात बोलवलं नाही। इतर अनेक समाजकार्य मी केले, कुणाच्या मुलीच्या लग्नाचे खर्च असेल तो मी उचलला, परंतु एक शब्दही कोणाला कधी कळू दिलं नाही किंवा त्यांच्या घरातही कळू दिलं नाही। त्याच पद्धतीने कोणाला जर शिक्षणासाठी मुलांना मदत केली असेल तर त्याही वेळेस मी कोणाला कळू दिलं नाही। बाकीची कुठे कोणाचं हॉस्पिटलचं काम असेल, जेव्हा सार्वजनिक ठिकाणी आपण वर्गणी जमा करतो त्या ठिकाणीच माझं नाव येतं। नाही तर ज्या ठिकाणी गरीब कुटुंब आहे आणि त्यांना मदत घेण्याला कुठेतरी अडचण येते तर त्या ठिकाणी मी माझं नाव न उदेता मी त्यांना मदत करण्याचं काम मी माझ्या पद्धतीने करत असतो। आज रोज एवढंच सांगायचं की मी त्यांना जो शब्द दिला होता की मी त्यांना 50,000ची एक छोटीशी मदत म्हणून देईल, त्यावेळेस त्यांना तशी आवश्यकता नव्हती, पण जेव्हा आवश्यकता असेल म्हटलं तेव्हा मी तुम्हाला ती आणून देईल। आता त्यांच्या घराचं काम झालं, त्यांनी मागच्या आठवड्यात मला फोन लावला होता, परंतु धावपळीच्या काळात मला येताना आलं, म्हटलं मी येईल आणि मदतही देईल आणि बाकीचं मी एवढी मदत देऊन थांबणार नाही
तर मी त्यांच्या पाठीमागे मुलगा म्हणून सदैव कायमस्वरूपी उभाही राहील. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण दरवर्षी जयंती साजरी करतो. तर ह्या वर्षी आम्ही काय विचार केला की बाबा इतर अनेक वेळेस आपण थोडी मदत करतो, बाकीचे काही कामं करतो. तर आता आम्ही सगळ्यात महत्त्वाचा उद्देश मला असं वाटलं की आपण जयंती वगैरे साजरी केलीच पाहिजे. मी त्याच्याशी दुमत नाही माझं, कारण की एवढे महापुरुष आहेत आणि महापुरुषाची जयंती आपण साजरी करावी. आपण साजरी नाही करणार तर कोण करणार आहे? दुसरा इतर व्यक्ती येऊन करणार नाही. माझे संत आहेत, त्यांची जयंती आपण साजरी केली पाहिजे. समाजाच्या पुढच्या पिढीला गुरु रविदास महाराजांचे असतील किंवा इतर महापुरुषांचे असतील ते विचार पेरण्याचं एक महत्त्वाचं साधन किंवा एक दिवस असतो, तो त्यांच्या जयंतीमुळे आपण साजरी करून पुढच्या पिढीला सांगत असतो. तर आपल्या पिढीलाही कळायला पाहिजे. तर त्यानिमित्ताने माझं स्वतःचं व्यक्तिगत मत होतं किंवा इतर सगळ्या समाज महापुरुषांच्या जयंती खूप मोठ्या थाटामाटात साजरी होतात आणि माझे जगद्गुरू गुरु रविदास महाराजांची जयंती असेल तर आपण काय होतो, प्रत्येक जण विखुरलेला असतो. प्रत्येक गावागावात आपला समाज खेड्यापाड्यात राहतो, शहरात जो रोजमजुरी करण्यासाठी होतो त्यांच्या पुढे काही संघटन एवढ्या पद्धतीत झालेलं नाही. म्हणून काय होतं की आपण ती जयंती साजरी करू शकत नाही. परंतु बऱ्याच महिला असतील, बरेच युवक मंडळी असेल आणि नवतरुण मित्र असतील, त्यांना असं वाटतं की बाबा माझे गुरु रविदास महाराज जयंती थाटामाटात साजरी झाली पाहिजे आणि ते साजरी करण्याचं या गेल्या 5-10 वर्षापासून थोडासा पुढाकार घेऊन युवकांनी पुढाकार घेऊन ते साजरी करतात. आणि मलाही असं वाटतं की आपली जयंती खूप मोठ्या पद्धतीत साजरी झाली पाहिजे. परंतु ह्या वर्षी मला असं वाटलं की बाबा आपण जयंतीला जो काही 2-4-5-10 लाखाचा खर्च करतो, तो खर्च आपण इतर समाजातील गोरगरीब मुलं असतील, जर शिक्षणासाठी अडचणीत असेल, कोणी हॉस्पिटलचा खर्च असेल तर त्यांना मदत करण्यासाठी जर कोणी मदत करत नसेल तर त्या ठिकाणी आपण मदत केली पाहिजे. इतरही ठिकाणी जर कोणी निराधार व्यक्ती असेल तर त्या निराधार व्यक्तीला जर समजा कुठे वयस्कर वृद्ध व्यक्ती असतील, त्यांना जर जेवणाची सोय नसेल तर तीही जेवणाची सोय आपण कशी करता येईल किंवा इतरही सामाजिक कामं असतील की ज्या ठिकाणी आपली समाजाच्या लोकांची गरज आहे, अशा ठिकाणी आपण पुढे होऊन मदत केली पाहिजे. म्हणून मी समाजासाठी 5,51,000ची या वर्षामध्ये मी स्वतःहून जयंती साजरी न करता किंवा थाटामाटात न करता तर ती मदत म्हणून दिलेली आहे. तर कुणालाही आपल्या आजूबाजूला असेल, कुठे खेड्यापाड्यात असेल, कोणाला काही मदत लागली, एखादा पेशंट असेल तर आमचे त्या ठिकाणी त्या बॅनरवर किंवा त्या पोस्टरवर नावं दिलेले आहेत. वैयक्तिक मलाही फोन करू शकता. त्यामध्ये दिलेले नावं जे आहेत इतर 5-6 मंडळी, त्यांनाही तुम्ही फोन करू शकता की सांगू शकता. सांगण्याचं तर काम करू शकतो ना आपण एखाद्याला मदत नाही करू शकत. आपल्या शेजारचा आहे, बाजूचा आहे, मुलगा चांगला होतो आहे, पण कुठेतरी त्याला पैशामुळे शिक्षण अपूर्ण राहत असेल, कुठेतरी एक पेशंट आहे आणि त्याची ट्रीटमेंट घेऊ शकत नसतील ते पैशामुळे, किंवा इतरही दुसरं काही काम असेल, एखादा वयस्कर कोणी म्हणजे वयस्कर आजी आजोबा असेल आणि त्याला कोणी सांभाळणारं नसेल तर अशाही ठिकाणी आम्ही त्यांना जेवणाची व्यवस्था कशा पद्धतीने लावता येईल, त्यांचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने करता येईल, हे कामं आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते नेहमी दरवर्षी करत असतो. मला एवढीच तुम्हाला या माझ्या बोलण्यातून सारांश एवढा काढावासा वाटतो की तुम्ही या कामात थोडीशी मदत आम्हाला केली पाहिजे. आर्थिक मदत म्हणून नाही, पण निदान कोणाचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि जिथे जिथे शक्य होईल आपल्या समाजातील जे लोक होतकरू तरुण असतील त्याच्या पाठीमागे निदान आर्थिक नाही झालं पण निदान शारीरिक तरी उभे राहा, त्याला सहकार्य करा, त्याचं मनोबल वाढवा. आणि त्याला कुठे काही जर एखादा राजकीय क्षेत्रात काम करत असेल, कुठल्याही पार्टीचा पक्षाचा असेल तर तुमचे वैयक्तिक विचारधारा आहे, पण त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आपण खेड्यापाड्यात आपले कोणी जर उभं राहत असेल, एखाद्या ग्रामपंचायतचं इलेक्शन असेल, पंचायत समितीचं इलेक्शन असेल किंवा जिल्हा परिषदचं इलेक्शन असेल तर आपण 5-10 दिवस इतर ठिकाणी देतोच. त्या पद्धतीने आपण 2-4 दिवस जाऊन त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आपण आपल्या समाजातल्या नेत्याला जर पाठिंबा नाही दिला आणि त्याच्या पाठीमागे जर उभं नाही राहिलो तर तो कसा पुढे जाणार आहे? इतर समाजातले लोक त्याला थोड्याफार पद्धतीने सहकार्य करतील न करतील याच्याशी माझं काही हे नाही आहे, पण आपण तरी निदान समाज बांधव म्हणून त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, ही जाणीव तरी आपण कुठेतरी पेरली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की या जयंतीमुळे मी आज तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतोच, परंतु आपण या सामाजिक कार्याला सगळेजण थोडासा विचार विनिमय करून कुठे कुठे ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी मला बोलवा, मी तुमच्या पाठीमागे उभा राहील. तुम्ही सगळेजण एकत्र या. ज्या ज्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम आहे, सामाजिक ठिकाणी मला सांगा, मी तुम्हाला नक्कीच मदत माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन. एवढे बोलून माझ्या शब्दाला अर्पविराम देतो. कुठे काही असेल मला सांगा, कळवा आणि आपण त्या पद्धतीने पुढे होऊन मदत करूया. नुसतंच हे पहा, बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं असेल, तुम्ही कुठे पेपरला पाहिलं असेल किंवा कुठे तुम्ही ऐकलं असेल की मी या ठिकाणी 21,000 दिले, या ठिकाणी 10,000 दिले, कुणाला कुठे दिले, पण शक्यतो मी जे बोलतो ते करण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करतो. कोणी असं मला बंधन केलं नाही की मग तुम्ही द्याच, तुम्ही हे कराच.
मला कुठेतरी मनाला वाटतं की माझ्या समाजात कुठेतरी आपण मदत केली पाहिजे किंवा आपण पुढे होऊन केलं पाहिजे थोडंसं, म्हणून मी करतो.